श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 22 जानेवारी वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी तिथी म्हणजेच माघ महिन्याची विनायक चतुर्थी आलेली आहे आणि हा दिवस माघी गणेश जयंती म्हणून देखील साजरा केला जात असतो. त्याचबरोबर माघी गणेश जयंतीलाच तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी जर आपण काही उपाय केले, सेवा गणपती बाप्पांची या दिवशी खास करून सेवा केली तर गणपती बाप्पांच्या कृपेने मुलांच्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी, दुःख, अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आणि मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत जाते. त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना यश प्राप्त होते. गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांच्या मनोकामना ज्या आहेत तर ते नक्कीच पूर्ण करतात. त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा एक नारळ जो आहे तर तो नक्की अर्पण करायचा आहे एका ठिकाणी. गणपती बाप्पा जे आहेत तर ते सुख करता, दुःख हरता, विघ्न हरता आहेत. त्याचप्रमाणे ते बुद्धीचे दाता आहेत, मंगलदाता आहेत, इच्छापूर्ती देवता आहेत. गणपती बाप्पा हे त्यांच्या भक्तांच्या जीवनामध्ये कधीही संकट, विघ्न येऊन देत नाही. तसेच भक्तांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या बाप्पा नष्ट करत असतात. आता बघा, आपल्याला या दिवशी कुठे हा नारळ अर्पण करायचा आहे, कशा पद्धतीने अर्पण करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आता उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला शक्यतो परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतो प्रत्येकाच्या देवघरामध्ये. आपल्याला स्नान झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला सर्वप्रथम अभिषेक करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याने स्नान घालून आपल्याला मूर्ती पुसून घ्यायची आहे. फोटो असेल तर मग फोटो तुम्हाला थोडासा पाण्याचा शिलकावा द्यायचा आणि फोटो पुसून घ्यायचा आणि देवघरामध्ये किंवा एखाद्या पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्ही सेपरेट वेगळी अशी पूजा मांडू शकता उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची. त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर गुलाल अर्पण करा, अष्टगंध अर्पण करा, गणपती बाप्पांना म्हणजे लावायचं आहे. त्यानंतर दुर्वा, जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना अतिशय खूप प्रिय आहे. जास्वंदीचं लाल रंगाचं फूल बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांचा तर फोटोला सुद्धा हार घालायचा आहे आणि दुर्वांचा हार जो आहे ना तर तो सुद्धा तुम्ही मूर्तीला, फोटोला घालू शकता. आता मूर्ती छोटी असते शक्यतो, परंतु फोटो जो आहे तर तो मोठा असतो. तर आपण फोटोला 21 दुर्वांचे एक जोडीची माळ करून आपण अशी 21 जोडींची माळ जी आहे तर ती गणपती बाप्पांच्या फोटोला हार जो आहे तर तो घालू शकतो. आता यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबरं किंवा मोदक जे आहे किंवा मोतीचूरचे लाडू आहेत तर ते सुद्धा ठेवू शकता. काही जमलं नाही तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना ठेवायचा आहे. यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता आपल्याला हा जो उपाय आहे तो मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. आपल्या सोयीनुसार दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपण हा उपाय करू शकता आणि हा उपाय आई, वडील, मुलं कुणीही करू शकतं. आता हा जो उपाय आहे तर तो मुलं जरी लहान असेल तर आपण करू शकता. एकापेक्षा जास्त मुलांसाठी उपाय करू शकता. मोठे मुलं असेल, नोकरी करणारे असेल, अगदी लग्न झालेले जे मुलं आहेत तर त्या मुलांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. काही अडचण नाहीये. कारण की
आता लहान मुलं जे आहेत तर ते काय करतात, सतत किरकिरपणा, चिडचिडपणा, हट्टीपणा करतात, ऐकत नाही. तर कधी कधी त्यांना नजरदोष जो आहे तर तो निर्माण होतो. शाळेत जाणारी मुलं आहेत तर त्यांना वाचलेले लक्षात राहत नाही, स्मरणशक्ती जी आहे तर ती कमजोर पडते. खूप अभ्यास करतात परंतु ऐन परीक्षेच्या वेळी सर्व विसरतात, अभ्यासामध्ये मन लागत नाही. बऱ्याच वेळेला मुलांचं तोंड देखलं कौतुक केलं जातं आणि जे लोक कौतुक करतात तर त्यांच्या मनामध्ये मात्र आपल्या मुलांबद्दल वाईट भावना असते. आणि यामुळे काय होतं तर मुलांना नजरदोष जो आहे तर तो निर्माण होतो. मुलं सतत आजारी पडतात किंवा मुलं वाईट गोष्टींच्या आहारी गेलेली असतात, व्यसनांच्या नादी लागलेली असतात. नोकरी असेल तर नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही, प्रमोशन मिळत नाही किंवा नोकरी शोधत आहे परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही. अशी आपल्या मुलांबद्दलची कोणतीही समस्या असेल तरी देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. आता मंदिरामध्ये जाताना आपल्याला काय करायचं आहे, एक लाल रंगाचं कापड नवीन कोरं घ्यायचं आहे. त्यानंतर चुलता आपल्याला नारळ घ्यायचा आहे आणि नारळ जो आहे तर तो डबडब पाण्याचा घ्यायचा आहे. नवीनच नारळ घ्यायचा आहे आणि नंतर शेंडी असलेला नारळ घ्यायचा आहे. कधीही कुठल्याही गोष्टीसाठी वापरलेला नारळ घ्यायचा नाही, नवीनच नारळ उपायांसाठी घ्यायचा. स्वच्छ एक लाल कापड घ्यायचा. यासोबत 21 दुर्वा, गुळ खोबरं, एक लाल जास्वंदीचं फूल आपल्याला घ्यायचं. थोड्याशा अखंड अक्षदा घ्यायच्या म्हणजेच तांदूळ घ्यायचे. एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं. हळदी कुंकू घ्यायचं. तिथे गेल्यानंतर आपल्याला दिवा जो आहे तर तो शक्यतो करून कणकेचा बनवून न्यायचा आहे किंवा मग शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरातला मातीची पंती घेतली तरी देखील चालणार आहे. त्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये शक्यतो करून तुपाचा वापर करण्याचा प्रयत्न करा. नंतर आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. त्यानंतर दिवा लावायचा. दिवा लावताना थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा. दिव्याची जी वात आहे तर ती उत्तर दिशेला म्हणजे दिवेचं वातीचं तोंड जे आहे तर ते करायचं आहे किंवा मग पूर्व दिशेला केलं तरी देखील चालणार आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल, दुर्वा ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा. त्याचबरोबर आपण जी काय फळं आणलेली आहेत सोबत नेलेली आहे नैवेद्य म्हणून ती सुद्धा ठेवू शकता. जसं की केळी असेल, डाळिंब असेल, जे कुठलं फळ तुम्ही सोबत नेलंय ते अर्पण करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला आपली जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती त्या इच्छेसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर ती इच्छा मनोमन बाप्पांना सांगायचं आहे की जसं की माझी प्रगती होऊ द्या, मुलांना चांगली बुद्धी द्या, मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळू द्या, मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होऊ द्या. आपली जरी घरातील एखादी इच्छा असेल, पैशासंबंधीची असेल, घरामध्ये कोणी आजारी पडत असेल तरी सुद्धा या समस्येसाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता. आपली जी काय समस्या आहे ती बाप्पांना सांगायची. यानंतर आपल्याला काय करायचं तर आपण जो नारळ आणि कापड घेतले सोबत नेलेला होता ना तर त्या कापडामध्ये आपल्याला हा नारळ गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे. त्या कापडावरती नारळाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. त्यानंतर हा नारळ आपल्या ओंजळीमध्ये आपल्याला हातामध्ये घ्यायचा. बाप्पांना आपली समस्या सांगून ती दूर व्हावी म्हणून गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची. आपल्याला 11 वेळा 21 वेळा गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही एक वेळा पठण केलं तरी देखील चालणार आहे. कारण की उद्याच्या दिवशी मंदिरामध्ये गर्दी असते, एवढ्या वेळा शक्य होत नाहीये. तर तुम्ही 21 वेळा ओम गणपतये नमः हा मंत्र मनातल्या मनात तुम्हाला पठण करायचा आणि शक्य असेल तर घरी तुम्ही 21 वेळा किंवा 11 वेळा किमान 3 वेळा तरी गणपती अथर्व शीर्षम उद्याच्या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे. आणि तिथे फक्त मंत्रजप केला तरी देखील चालणार आहे. शक्य असेल तर करा मंदिरामध्ये. त्यानंतर संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे 11 वेळा.
गणपती अथर्व शीर्षम म्हणायचा आहे आणि एक वेळा संकटनाशन सूत्र म्हणायचं आणि हा नारळ त्या कापडासह गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचा आहे. म्हणजेच गणपती बाप्पांच्या चरणावरती आपल्याला तो बांधून अर्पण करायचा आहे. मुलांची अगदी प्रवेश प्रक्रिया जर होत नसेल तरी सुद्धा आपण असा जो नारळ आहे तर तो बाप्पांच्या चरणावरती या दिवशी अर्पण केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मुलांच्या जीवनातील ज्या काही समस्या, अडचणी, अडथळे आहेत तर ते दूर होतील. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे. मुलांना बुद्धी देण्याचं काम जे आहे तर ते गणपती बाप्पा करत असतात. आपल्या मुलांची बुद्धिमत्ता जी आहे तर ती तल्लख होण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता. आणि उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी प्रत्येक आई वडिलांनी हा उपाय नक्की करून बघा. उपाय तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला चुकून देखील आता जे कोणी व्रत करणार आहे, उपवास करणार आहे तर उद्याच्या दिवशी चंद्राचं दर्शन आपल्याला घ्यायचं नाहीये किंवा चंद्र बघायचा सुद्धा नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. आणि नारळ जो आहे तर तो फोडायचा नाही तर आपल्याला तो नारळ समर्पित करायचा आहे, अर्पण करायचा आहे मंदिरामध्ये. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.